आणि म्हणून ही लढाई आहे. या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा, रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे. निर्णय घ्यायला उशीर झालाय का? आणि अजित पवार काही निर्णय घ्यायला उशीर नाही. लोक हुशार आहेत, प्रचंड हुशार आहेत. मीडिया आता हे झालेलं आहे. आता काय पहिल्या मोठ्या मोठ्या सभा घ्याव्या तसं नाही. 100 लोकांच्या समोर जरी हे केलं तरी टीव्हीवाले दाखवतात, 13 कोटी लोक बघतात. जनता सुज्ञ झालेली आहे. घराघरा बसून मोबाईलवरून सर्व लोक, तरुण मुलं, महिला सगळं बघतात. त्यामुळे प्रचार आता हा खूप सोपा. तुम्ही जर सत्य असाल, खरा असाल, तर तुम्ही लोकांच्या हृदयापर्यंत पोचायला 10-15 दिवस, महिनाभरचा वेळ ठीक आहे. आणि ही लढाई विजय शिवतारेंची नाही, ही लढाई मला खासदार होणे याच्यासाठी नाही. पुन्हा एकदा सांगतो, आमदार बनणे, खासदार बनणे मला देवाने सगळं दिलेलं आहे. लोकांची लढाई लढण्यासाठी, प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचं. आणि म्हणून ही मी लढाई लढतोय. निश्चितपणे या लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल. आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया या देशातल्या, एवढ्या मोठ्या खंडप्राय देशातल्या, निश्चितपणे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल. मी आणखी एक तुम्हाला सांगतो, मी महायुतीच्या विरोधात नाही. 100% मी महायुतीचा, शिंदे साहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे. मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानणारा माणूस आहे. नरेंद्र मोदींना निष्ठास्थान मानणारा मी माणूस आहे. याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे, लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे, देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे. आणि म्हणून याच विचारांचा मी आहे. परंतु इथली लढाई ही वेगळी आहे. इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आलाय आणि तोही ब्रह्मराक्षसच आहे. आणि म्हणून लोकांची इच्छा आहे, माझी इच्छा नव्हती. अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं. त्याचं कारण आहे की अंडरकरंट मी सगळा पाहिलाय. आणि त्या अंडरकरंट हे करून लोकांचा आदर करून, मतदारांचा आदर करून मी इथे येतोय. आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल. अनेक प्रकारचे, बरेच लोकांनी सांगितलं प्रेशर येतील, काय येतील. आमची विनंती आहे सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून, ही लढाई महाराष्ट्रामध्ये जो काय गेले 1978 नंतरचा जो अत्याचार झाला आणि बाजारू राजकारण कोणी केलं असेल, यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, तुमचे अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण, केवढी टोले जंग माणसं, दिवस रात्र लोकांसाठी झटणारी माणसं. बाजारू राजकारण नंतर आलं. आणि असं म्हटलं जातं, जेने राजा बेपारी तेने प्रजा भिकारी. सगळेच अशा पद्धतीने कमर्शियल झाले. लोकांना सुद्धा आता जिकडे तिकडे बघाल तिकडे हेच पैशांची वाटप वगैरे महाराष्ट्रात कधी होती? अशा प्रकारच्या बेकार निवडणुका कोणी सुरुवात केल्या? आणि म्हणून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि अगदी देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे. बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे. आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ. विजय शिवतारे खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक स्वाभिमानी माणूस खासदार झाला. आणि निश्चितपणे सर्व बाजूला न्याय देण्याचं काम हे निश्चितपणे आपण सर्वजण करू. तुम्ही निवडणूक लढवताय, आता तुम्ही महायुतीतनं बाहेर पडणार का? म्हणजे तुमची बंडखोरी आहे किंवा अपक्ष लढवणार? मी बंडखोरी, एक लक्षात द्या, मी 2 दिवस मी सांगतोय, बंडखोरी हा शब्द इथे लागूच होत नाही. लोकशाहीला वाचवण्यासाठी तेच पवार अगोदरचा लढाई अशी असायची की पवार विरुद्ध कांचनताई होती, जानकर होते, विरोधकांना लोकशाहीमध्ये आपले मत. पण इथे आता पवार वर्सेस पवार. शिवसेना सोडणार तुम्ही? त्यासाठी शिवसेनेतनं बाहेर नाही, आता बाहेर पडण्यास मी आता लढाई लढणार हे नक्की झालंय. मी बंड नाही, याला परत सांगतो मी तुम्हाला, हे बंड नाही, हे शिवसेनेचं बंड नाही, ही न्यायाची लढाई. याच्या अगोदरी अपोजिटला असायचं ना कोणतरी. पवार एका बाजूला असायचे, दुसऱ्या बाजूला कांचनकुले होत्या, कधी नलावडे होत्या, कधी जानकर होत्या. आज कोण आहे? पवार वर्सेस पवार. मग ह्या 5,80,000 लोकांनी जायचं कुठे? म्हणून ही न्यायाची लढाई लोकशाहीतली मी लढतोय. मी बंड करत नाही. लोकांची जी भावना आहे ती भावना
व्यक्त करण्यासाठी त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून हे काम. बापू, तुम्ही याचं नाव नमो विचार मंच केलेलं आहे. तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात, याआधी मंत्री राहिलेला आहात. तुम्ही शिवसेनेच्या नावानं मंच काढण्याच्या ऐवजी तुम्ही नमो विचार मंच काढला. देशामध्ये बापू, अजित पवार हे नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत. नरेंद्र मोदी अजित पवारांचं कौतुक करतात. तुम्ही नरेंद्र मोदींच्याच नावाने विचार मंच काढता आणि अजित पवारांना आव्हान देता. म्हणजे वरचे नेते अजित पवारांचं कौतुक करता, तुम्ही अजित पवारांच्या विरोधात लढता. हा विरोधाभास नाही का वाटत? तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने विचार मंच केला, त्याचं कारण काय? तुमच्यावरती असा आरोप होतोय, बापू काही नेते असं खासगी सांगतात की हे भाजपचंच काम आहे. भाजपनंच बापूंना सांगितलंय का की निवडणूक लढवा म्हणून? ते एकदा स्पष्ट करा. बिलकुल नाही, कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही. माझी चर्चा, मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून, लोकांनी मला काय सांगितलं. मी काळूबाईच्या मंदिरामध्ये राख नावाच्या गावात गेलो होतो. मंदिराला भेट दिली, सतरंजीवर 200 लोक होते आणि ज्या रिॲक्शन मी तिथे पाहिल्या, आम्हाला मत ना सुप्रियाताईला द्यायचं आहे, 15 वर्ष त्यांनी काय केलेलं नाही, ना आम्हाला सुनेत्रताई. कोण सुनेत्रताई? अजित पवारांची मिसेस म्हणून आम्ही मतदान करायचं? काय लोकशाही आहे? काय कॉन्ट्रीब्युशन? आणि म्हणून अजिबात नाही. कोणत्या नमो मी एवढ्यासाठी म्हणतोय, नरेंद्र मोदींवर या देशातल्या करोडो लोकांची श्रद्धा आहे, तशी विजय शिवतारेंची श्रद्धा आहे. आज बाळासाहेब असते तर गोष्ट वेगळी असती. शिंदेसाहेब कोणाला मानतायत? नरेंद्र मोदींना. देवेंद्र फडणवीसांचं अधिष्ठान आणि जागा गुरु कोण? नरेंद्र मोदी. सर्वांचेच नरेंद्र. कारण देशाला चालवायला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आणि डेडिकेशन काय आहे त्यांचं? त्याच्यात सगळ्यात महत्वाची, 70 वर्ष काँग्रेसने राजकारण केलं. त्या राजकारणामध्ये प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी सुभेदार नेमले. एकाचा कारखाना, एकाची दूध डेअरी, एकाची बँक. नरेंद्र मोदींनी देश आणि भाजपचा शेवटचा एंड गोल काय आहे? राष्ट्र. RSS असो, भाजप असो. आणि म्हणून देशाप्रती कमिटेड. चुकीचं ठीक आहे, ईडी करून कोणाला नामावर सगळं काय करत असतील, पण शेवटी त्या सगळ्याचा एंड, त्या सगळ्याचं अंतिम ध्येय हे राष्ट्र घडवणे आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी, ते आता द्रोणाचार्य सुद्धा, मला मानू न मानू, द्रोणाचार्यांनी एकलव्याला ऍक्सेप्ट केलं नव्हतं, पण तरी एकलव्य झाला मोठा योद्धा. होऊ शकते नाही. बापू, तुम्ही महायुतीकडे जागेची मागणी का केली? आता ते महायुती, ते आमचे नेते करत असतील. ते आता हे सगळं पाहिल्यावर नेते करतील, बोलतील काय असेल. आणि महायुतीच्या जागा अधिकच्या याव्या याकरता आता अमित शहा प्रयत्न करतायत, देवेंद्र फडणवीस करतायत. तर बारामतीमध्ये आता दुहेरी